आज अचानक माझी तब्येत बिघडली आणि मला हॉस्पिटलला जावं लागलं आणि मी हॉस्पिटलमधून येजेपर्यंत माझ्या मुलीने आहे ना पूर्ण घर आवरून घेतलं, भांडे वगैरे घासले, जिथल्या तिथं सामान लावलं, सगळं घर आवरून घेतलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येकाच्या घरात देवाने एक तरी मुलगी द्यायला पाहिजे, कारण जी मुली माया लावू शकतात ना, ते मुलं माया कधीच लावणार नाहीत, कारण मुलांना ती माया येतच नाही. आणि म्हणजे मुलींचं प्रेम वेगळंच असतं, वडिलांप्रती तर त्यांचं प्रेम वेगळंच असतं. आणि माझ्या या मताला कोण कोण ॲग्री करतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आज आम्ही हॉस्पिटलमधून येताना तिला थोडंसं एक सरप्राईज म्हणून तिला एक छोटीशी चप्पल आणली. ती त्यामध्ये भरपूर खुश होती आणि ती ते घालून अशी मिरवतसुद्धा होती. आता हिला एक गोष्ट आणली आणि तिला नाही आणली यासाठी तरी आमच्या घरात हेवादेवा चालतोच. तसाच आजसुद्धा चालूच होता, म्हणजे तिला आणलं नाही म्हणून ती इथं भरपूर अशी रुसून बसली होती. आणि तिचे पप्पा नेहमीप्रमाणे ॲज युजल तिला मनवण्यामध्ये लागलेले होते, पण ती काय कुठलं ऐकायला तयार नाही. असं ती दाखवत नव्हती की तिला राग आलेला आहे, पण ती जतवत मात्र होती. आता तिचं नेहमीच असं असतं की मला का आणलं नाही आणि तिला का आणलं. आता छोट्या मुली तरी नेहमी अशाच असतात, तर कुणाकोणाच्या घरामध्ये ना छोट्या मुली अशा असतील बरं, मला नक्की कमेंटमध्ये ते सुद्धा सांगा. आता आमच्या घरात सुद्धा आम्ही जेव्हा मला काही आणलं जायचं आणि बहिणीला काही आणलं नाही जायचं ना, तेव्हा तर आमच्या घरात सुद्धा असाच प्रकार चालायचा. आता इथं हिला कितीही जरी ट्राय केलं तरी हिचं काय म्हणणं शांत होतच नव्हतं. आता हिचे एक्सप्रेशनवरून तुम्हालाही लक्षात येत असेल की हिला ते तिला जी गोष्ट आणली ना ते तिला आवडलेली नाही आहे. हे बघा, हिचे एक्सप्रेशन पहा. आता तरी ही मोठी मुलगी तिला समजून सांगत होती की तू पण वापर, पण हिचं काय मन ऐकत नव्हतं. तो असो, आता प्रत्येकाच्याच घरात लहान मुलांचं असंच असणार आहे, तर माझ्याही घरात तेच आहे. दॅट्स इट, बाय.